व्हाईट सॉस पास्ता करण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये 2 लिटर पाणी गरम करून घेऊया. पाणी उकळलं की यामध्ये आपण 2 कप पास्ता किंवा मॅक्रोनी घालूया. यामध्ये पाव चमचा मीठ घालूया, 1 चमचा तेल घालूया. 4 ते 5 मिनिट आपण याला शिजवून घेऊ आणि चाळणीने गाळून घेऊया. 4 ते 5 मिनिट झालेले आहे. पास्ता छान शिजलेला आहे. याला आपण एका स्ट्रेनरमध्ये काढून घेऊया. आता आपण व्हाईट सॉस बनवूया. पॅनमध्ये आपण 1 चमचा बटर घालूया. बटर मेल्ट झालं की यामध्ये आपण 2 चमचे मैदा घालूया. मैदा व्यवस्थित भाजून घेऊया. यामध्ये आपण 1 कप दूध घालूया. याला आपण सतत हलवत राहूया, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत आणि मिश्रण व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होईल. आता यामध्ये अर्धा चमचा ऑरिगॅनो पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा काळी मिरी घालूया. आवडीनुसार चीज घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करूया. व्हाईट चीजी सॉस तयार आहे. आता एका पॅनमध्ये 2 चमचे बटर घालूया. बारीक चिरलेल्या 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मेल्ट झालेल्या बटरमध्ये आपण फ्राय करून घेऊया. लसूण छान सोनेरी रंगावर परतला की आपण याच्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालूया. पाव चमचा मीठ घालूया. लालसर होईपर्यंत कांदा परतून घेऊ. 3 ते 4 मिनिट कांदा छान लालसर रंग येईपर्यंत परतवून घेतलेला आहे. यामध्ये आपण आवडीनुसार भाज्या घालूया. अर्धी वाटी शिमला मिरचीचे काप, अर्धी वाटी लाल भोपळ्याचे काप आणि अर्धी वाटी पत्तागोबी बारीक चिरून घेतलेला आहे. 3 ते 4 मिनिट या सर्व भाज्या आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. 3 ते 4 मिनिट भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत. यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स घालूया. पाव चमचा मिक्स हर्ब्स घालूया. व्यवस्थित मिक्स करूया. यामध्ये आता व्हाईट सॉस मिक्स करूया. यामध्ये आता आपण उकडलेली मॅक्रोनी मिक्स करूया. सगळं व्यवस्थित मिक्स करूया. आवडीनुसार चीज घालूया. सुपर क्रीमी चीजी पास्ता तयार आहे. तुम्ही पण असा नक्की करून पहा.